त्यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. या सामन्यासाठी ऑफिशियल पंच आपण बघू शकता विनोद भगतजी आणि सचिन साहू. 4 षटकांचा हा सामना. दोन्ही संघाने पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता आणि आपला विजय संपादन केला होता. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण बघू शकता. दिवाले संघ म्हटला तर नयन सिनियर आणि नयन ज्युनियर. पुन्हा एकदा 30 सलामी जोडी. सिनियर स्ट्राईकला, ज्युनियर नॉन स्ट्राईकला. पहिल्या सामन्यामध्ये 34 धावांची पार्टनरशिप केली होती. पुन्हा एकदा तशाच प्रकारची कामगिरीची अपेक्षा त्यांचे क्रिकेट चाहते त्यांच्याकडनं बाळगून असणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज पंच आमच्याकडे वळताय. चेंडू दिशाहीन आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये संघाचं खातं उघडलं जातोय. धावपलका धावा लागतायत त्या. बिन गडीबाद 1 अशी सुरुवात, ती खराब सुरुवात ती गोलंदाजच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने मात्र आनंदाला उधाण नक्कीच आला असेल ते दिवाले संघाच्या चाहत्यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. बॅटची लिडिंग एज लागतोय. मात्र 1 धाव मिळतोय यावेळी. सिनियर नयन या फलंदाजाला ज्युनियर नयनकडे स्ट्राईक जातोय. बघूया मागच्या सामन्यामध्ये 34 धावांची पार्टनरशिप भागीदारी या दोन्ही फलंदाजाने आपल्या संघासाठी केली होती. तशाच प्रकारची भागीदारी यावेळी त्यांचा प्रयत्न असेल करायचा. मात्र दुसऱ्या बाजूने मात्र चांगली गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न असेल तो शिबडी वॉरियर्स संघाकडून. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन खेळून काढतोय. मिड ऑफच्या वरून जातोय. 1 बाउंड. चेंडू सीमा पार चौकार. सहा धावा बघायला मिळाला. यावेळी मात्र तो ज्युनियर नयनच्या बॅटमधून खात निघतोय आणि संघाचं धावफलक पुढे सरकतोय. स्वतःचं खातं खोलतोय 4 या धावेने. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिड ऑफला बीट करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून. पंच आम्हाला इशारा करतायत षटकार. फरीद मुल्ला वैयक्तिक पहिल्या संघाच्या कोट्यातील पावबनेचं षटक टाकतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावरती मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. यावेळी मात्र चांगली सुरुवात बघायला मिळतोय ज्युनियर नयनच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडू काहीसा खाली राहतोय. यष्टीरक्षक बीट होतोय. मात्र पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपामध्ये. 1 धाव. चांगली अशी पंचगिरी पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण बघताय. स्क्वेअर लेगला पंच बघू शकता सचिनजी साहू. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला विनोद भगतजी. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्गावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्युनियर नयन यावेळी चेंडू खोदून काढतोय. चेंडू जातोय मिड ऑनला.
एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरकतोय. 14 धावा 14च्या घरामध्ये पोहोचतोय. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असणारा हा सामना गावदेवी क्रिकेट संघ दिवाले विरुद्ध शिबोडी वॉरियर्स या दोन मातंबर संघामध्ये दोन्ही संघाकडून जोरदार आक्रमण आपण बघू शकताय. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये वेळेस भेदक. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. यावेळी मात्र सहजरित्या झेल पकडतोय फलंदाज. बॅक टू द पवेलियन. चौदा धावांवरती पहिला गडी बाद होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या संपतीनं 14-1 अशी सन्मानजनक सुरुवात आतापर्यंत ते दिवाले या संघाची. नवीन येणारा फलंदाज वन डाऊनचा तिसऱ्या क्रमांकावरती विक्की मुंबईकर. अष्टपैलू खेळाडू म्हणून विक्कीकडे नेहमीच बघितलं. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये दिवाले संघासाठी चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून हमेशा आपल्या संघासाठी असतं. आता मागच्या सामन्यामध्ये देखील 2 धावा घेतल्या. त्याच्यानंतर षटकार मारून सामना जिंकला होता. आता मात्र देखील चांगली कामगिरी करण्याचा इरादा त्याचा नक्कीच असेल. दुसऱ्या बाजूने मात्र प्रतिस्पर्धी संघ शिबोडी वॉरियर्स देखील कोणती रणनीती आखणार, कशा प्रकारे विक्की याला यानंतरचा सामना डॅनियल ब्रदर्स धारावे विरुद्ध वाशी या दोन संघा दरम्यान होणार. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण एका इनिंग नंतर लगेच नाणेफेकी करायची आहे. दिनेश ठाकूर संघाच्या कोट्यातील दुसरा गोलंदाजी कोटे पहिलं षटक घेऊन येतो दिनेश ठाकूर. फलंदाजीसाठी यावेळी मात्र ज्युनियर नयन. यावेळी मात्र ब्लॉकऑल पद्धत चेंडू परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. मोठा फटका म्हणून वंचित ठेवतो. चांगल्या प्रकारे चेंडू टाकतोय. चांगली सुरुवात ती शिबोडी वॉरियर्स संघासाठी करून देताना नवीन गोलंदाज दिनेश ठाकूर. धावफलकाचा विचार केला तर एक गडी बाद 15 अशी सुरुवात ती आतापर्यंत गावदेवी क्रिकेट संघ दिवाले संघासाठी. विक्की मुंबईकर डावखुरे हाताचा हार होणारी गुणवान अपाट गुणवत्ता असणारा हा शैलीदार डावखुरा असा फलंदाज तो जय गावदेवी क्रिकेट संघ दिवाले संघाचा. विक्की मुंबईकरच्या खांद्यावरती सर्व जबाबदारी यावेळी ते दिवाले संघात. दुसऱ्या बाजूने मात्र चांगली सुरुवात करून आपल्या संघाला एक सन्मानजनक धावापासून रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यावेळी अकराचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या वरून. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय षटकार. लॉस ऑफ 1 विकेट. आले आले आपले इरादे स्पष्ट करतोय. षटकाराने आपलं खातं खोलतोय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. 21 धावा धावफलकावर लागतायत. साईराज ठाकूर यांचे इथे आगमन झालंय तर त्यांना विनंती आहे की या आपण स्टेजवरती आपलं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. नयनजी पाट साईराज ठाकूर साहेब थोड्याच वेळा येणार आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपण स्वागत करूया. दिनेश ठाकूर चांगली गोलंदाजी केली होती पण दुसऱ्या चेंडू खराब असल्याने खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला तो विक्की मुंबईकर या फलंदाजाने. धावफलकावर धाव लागतात 21. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. दोन्ही संघाने पहिले सामने सहज आपल्या खिशात घातले
आणि दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा दिनेश ठाकूर कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज विक्की मुंबईकर. तोच प्रयत्न सलग दुसरा षटकार बघायला मिळतोय. तो विकीच्या बॅटमधून धावफलकाचा विचार केला तर वाऱ्याच्या वेगाने धावफलक पुढे सरकतो. एक गडी बाद 27 धावा. मी मागाशी म्हटलं की विक्की मुंबईकर म्हटला तर एक गुणवत्ता अपाट गुणवत्ता असलेला हा दिवाळे संघाचा डावखोरी आता तर एक शैलीदार फलंदाज आणि आपली योग्यता यावेळी या मैदानामध्ये आणि या स्पर्धेत दाखवतोय. फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी हमेशा त्यांच्या संघासाठी तो करत असतो. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती यावेळी मात्र करताना तो विक्की मुंबईकर धावफलकाचा विचार केला तर एक गडी बाद 27 धावा. पुन्हा एकदा दिनेश ठाकूर षटकार हॅट्रिकची संधी. यावेळी प्रयत्न होता. मिस टायमिंग एलिमिनेशनची कमी दिसतोय. मात्र इथे खराब जजमेंट मिळतोय क्षेत्ररक्षण माध्यमातून. यावेळी मात्र दैव देतो आणि कर्म नेतो या म्हणीची प्रचिती येतोय. यावेळी मात्र दुर्दैवी ठरतोय तो गोलंदाज आणि सुदैवी ठरतोय तो फलंदाज. एक धाव मात्र ते विकीच्या खात्यात. एक धाव ती दिवाळे संघासाठी. धावफलकाचा विचार केला तर धावफलकाला धाव लागतात त्या 28. खरोखर एक नाट्यमय घडामोडीने रंगलेला असं हे षटक. कधी गोलंदाजाचं वर्चस्व कधी फलंदाजाचं वर्चस्व. पुन्हा गोलंदाज वापसी करतो मात्र क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाही. त्याच्यामुळे यावेळी विक्कीला जीवदान मिळतोय. मात्र विक्की या मिळालेल्या संधीचं सोनं करणार का? गोलंदाज मात्र पुन्हा वाचपा काढणार का? बरंच काही सांगून जातंय या षटकामध्ये. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज यावेळी दिनेश ठाकूर. समोर मात्र तो ज्युनियर नयन चेंडू खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं तालमेल आखो में इशारा करतात. 2 धावा मात्र हा मंत पूर्ण केल्या जातात. धावफलकाचा विचार केला तर 30 धावा लागतात त्या दिवाळे संघाच्या. दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. यावेळी आमचे स्कोरर मित्र निलेश कोहली समालोचक पण आहेत. त्याचबरोबर आता स्कोरिंगचे देखील थँक्यू सो मच निलेश. राऊंड विकेट गोलंदाजी करतो. यावेळी मात्र ज्युनियर यावेळी मात्र स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा लागतायत त्या गावदेवी क्रिकेट संघ दिवाळे संघाचा. एक गडी बाद 30 धावा. डीजे 4 षटकांचा हा सामना. टीम दिवाळे विरुद्ध टीम शिबडी वॉरियर्स. एक लोकल संघ तर एक इथला गावचा संघ असा हा सामना रंगतोय. यानंतरची लढत असेल ती डॅनियल ब्रदर्स धारावे वर्सेस वाशी रॉयल्स. या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या आयोजकांशी संपर्क साधून त्वरित नाणेफेकी करून घ्यावी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघायला मिळतोय. संघाच्या कोट्यातील तिसरं गोलंदाजाच्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय शिबडी वॉरियर्स संघाकडून. कॉमेंट्री बॉक्स इन कडून नवीन गोलंदाज रणजित. 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने आतापर्यंत धावा काढतोय तो दिवाळे संघ. सलामीचा फलंदाज नयन. नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला 1 डाऊनचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विक्की मुंबईकर. 2 षटकार आणि एकेरी धावेसह यावेळी मात्र योगदान देतोय आपल्या संघासाठी. यावेळी रणजित शॉर्ट पिच पद्धत चेंडू भिरकावून दिलाय. गगनचुंबी आसमानी असा हा उत्तुंग षटकार. 19 धावांचं आक्रमक तडाखेबंद योगदान आतापर्यंत. 3 षटकार आणि 1 धाव. 19 धावा आतापर्यंत विकीच्या माध्यमातून त्या दिवाळे संघासाठी
डावखुरी हाताचा एक आक्रमक असा फलंदाज स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने जास्तीत जास्त पटके मारण्याचा प्रयत्न असतो. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफचं क्षेत्र येणार, चेंडू पकडणार, फेकणार. या दोन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते विकीच्या माध्यमातून. विकी जाऊन पोहोचतोय तो 20 धावावरती संघ जाऊन पोहोचतोय. यावेळी मला निलेश सांगतोय तो 37 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. जबरदस्त असं सुंदर आयोजन बघायला मिळतोय. ते वाढदिवसाचं औचित्य रविदास पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव नयन पाटीलजी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा 2 दिवस चालणारी क्रिकेट. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस डिलिव्हरी मोठा पटका मारण्यापासून वंचित ठेवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. रणजित आता थोडंफार का होईना आपल्या संघासाठी आणि स्वतःकडून मात्र वापसी करतोय, कमबॅक करतोय. निर्धाव षटक. धाव पलकावर धावा लागतायत त्या 37 धावा. 37 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर नयन ज्युनियर. यावेळी मात्र चेंडू खोदून काढलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येणार, चेंडू पकडणार, फेकणार. एक धाव. 38 लॉस ऑफ 1 विकेट. संमिश्र असं षटक बघायला मिळतोय. एकेरी षटकार, त्यानंतर डॉल, त्यानंतर एक. आता मात्र स्ट्राईक जातोय. यावेळी मात्र विकीकडे पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. यावेळी मात्र स्विच हिटचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय षटकार. मी आताच म्हणतो की संमिश्र षटक आहे, मात्र विकी ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, गोलंदाजाचं निरीक्षण करतोय आणि गोलंदाज कशा प्रकारे चेंडू टाकणार त्या अनुषंगाने फटक्याची निवड करतोय आणि फटका मारण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. धावफलक जाऊन पोचतोय. धावफलक धावा लागतात त्या 44 धावा आतापर्यंत. तिसरे षटक मार्गस्थ असताना 26 धावांवरती नाबाद फलंदाजी करतोय विकी मुंबईकर. मैदानावरती सुंदर अशी हिरवळ, लेझरची खेळपट्टी, त्यावरती टेनिस क्रिकेटचे हे भव्य दिव्य असे सामने आयोजन करण्यात आले. ते नयनजी पाटील यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग बघायला मिळतोय. परंतु दुसरी धाव न घेता स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा इरादा दिसतोय. एक चांगली रणनीती ग्रामीण टेनिस क्रिकेटमधल्या या हरवणारे आणि युवा गुण संपन्न फलंदाज माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलकर धाव लागतायत त्या 45 धावा. आमचे आयोजक चांगल्या प्रकारे अमित पांडेजी चांगल्या प्रकारे आपल्याकडे लक्ष ठेवून आहेत. आयोजकाची एक जिम्मेदारी असते. पंच तर कोणत्याही प्रकारची मीटिंग घेऊ नका प्लीज. शिबडीवारी संघाचे खेळाडू आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येतो, कारण की वेळ हा कोणासाठी थांबत नसतो. अजून देखील आपल्याला खूप सारे सामने खेळवणे बाकी आहे, कारण की आज एक संघ फायनलमध्ये पोहोचवायचा असेल, कारण की वेळ हे खूप आयोजकांसाठी आणि आपल्या खेळासाठी महत्त्वाचे आहेत. तर याची आपल्याला जाणीव असावी प्लीज. शिबडी वॉरियर्स संघ आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. नाणेफेकी जिंकली होती शिबडी वॉरियर्स संघाने आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं दिवाले संघाला. दिवाले संघ 15 धावांच्या सरासरीने यावेळी धावा काढतोय. तो 45 धावा प्रत्येक षटकामागे 15 ची सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. यामध्ये अमूल्य असं 1 डाऊनचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकात ज्या प्रकारे विराट कोहली असेल, शुभम गिल असेल, असे अनेक इंटरनॅशनल खेळाडू ज्या प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देत असतात, तशाच प्रकारचं योगदान विकीच्या माध्यमातून दिवाले संघासाठी धावपलकावरती धाव लागतात 45 आणि वैयक्तिक विकी हा खेळतोय धावा काढून आपल्या संघासाठी. किती
27 धावांचं योगदान, त्याच्यामध्ये 4 तडाखेमध्ये असं षटकार मारले, एक स्विचचा षटकार, त्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिडविकेशन षटकार. एकेरी धावांवरती जास्त भर न देता षटकार चौकार जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न आतापर्यंत विकीच्या माध्यमातून सफल ठरतोय. नवीन आणि अखेरचं षटक घेऊन येतोय, डू ऑर डाय षटक म्हणून ओळखला जातोय. या षटकामध्ये गोलंदाजावर जास्तीत जास्त प्रहार करण्याचा प्रयत्न असणार आहे तो विकी या फलंदाजी माध्यमातून. दुसऱ्या बाजूने मात्र विकीला रोखण्याचं आव्हान असेल ते गोलंदाजाकडे. यामध्ये पहिल्या फेरीत चांगला चेंडू बघायला मिळतो, एक चांगली सुरुवात. शेवटच्या षटकामध्ये पंचांचा इशारा येतो लेग बायच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळतोय. ते दिवाळे संघासाठी धावपलक पुढे सरकतोय, धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय तो 46 धावा. 46 धावा धावपलकावरती. सलामीचा फलंदाज ज्युनियर नयन यावेळी मात्र क्षेत्ररक्षक पाहणी करतोय. नयन सलामीचा फल नॉन स्ट्राईकला विक्की. बघूया नयन कशा प्रकारे यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो. एक्स्ट्रा कव्हरचे नेत्रदीपक क्रिकेटचं क्लासिकल कौशल्य बघायला मिळतोय यावेळी त्या नयनच्या माध्यमातून. चेंडू जातोय सीमा पार, पंच आम्हाला इशारा करतायत षटकार. फिफ्टी कंप्लीट होते यावेळी ती दिवाळे संघाची. मागच्या सामन्यामध्ये देखील लवकर सामना फिनिश केला होता, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती बघायला मिळतोय या सामन्यामध्ये. त्यांची प्रथम फलंदाजी आहे. मागच्या सामन्यामध्ये धावांचा ते पाठलाग करत होते, यावेळी मात्र जास्तीत जास्त धावा करून प्रतिस्पर्धी संघावरती मानसिक दडपण दबाव टाकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल फलंदाज नयनच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावरती. यावेळी मात्र चेंडू जातोय तो ऑफ स्टंपला सोडून पंच आमच्याकडे वळतात. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पलके धाव लागतात, त्या 53 धावा. किशोर शिंदे डू ऑर डायचं षटक. चांगली सुरुवात केली होती, त्याच्यानंतर नयन सर्व सूत्र आपल्या हाती घेतो. यावेळी मात्र मिस टायमिंग बघायला मिळतोय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार परंतु दुसरी धाव न घेता एकच धाव. यावेळी स्ट्राईक दिली जाते ती विकी मुंबईकर या फलंदाजाकडे. 54 धावा धावपलकावरती लागतायत. पहिल्या 3 षटकामध्ये 45 धावा काढल्या होत्या दिवाळे संघाने. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. 54 धावा. पुन्हा एकदा किशोर आपल्या गोलंदाजी मार्गावरती. यावेळी मात्र मिस टायमिंग बघायला मिळतोय. स्वतः गोलंदाज यावेळी झेलसाठी येतोय आणि झेल पकडतोय. स्वतःच्या फॉलोअर चांगला असा झेल पकडतोय विकी. बॅक टू पेव्हिलियन. सत्तावीस धावांचं अमूल्य असं योगदान ते विकीच्या माध्यमातून दिवाळे संघासाठी. फलंदाज बाद होतोय विकी. नवीन येणारा फलंदाज तो दिवाळे संघाचा कशा प्रकारे किती धावांचं योगदान देतो ते आपल्या संघासाठी. स्ट्राईकला जातोय तो नवीन येणारा फलंदाज कंकेश. 54 वरती दुसरा हादरा. नवीन येणारा फलंदाज कंकेश. सलामीचा फलंदाज नयन अजूनही खेळपट्टीवरती आपण बघू शकता. 54 धावा 26 धावांचं अमूल्य असं योग. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग बघायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून येतोय फ्लॅट षटकार. 6 धावांसाठी षटकार. धावपलके धाव लागतात त्या 60 रन्स कंप्लीट फॉर दिवाळे क्रिकेट टीम. चौथ्या षटकाची अंतिम चेंडू. कंकेश षटकाराने आपलं खातं खोलतोय. 6 धावा दिवाळे संघासाठी. पुन्हा तोच प्रयत्न होता. मिडऑनला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यस नो असं म्हणत मात्र
यावेळी मात्र संपर्क तुटतोय, फलंदाज बाद होतोय दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. पहिला सत्र संपला असे पंच जाहीर करतात. 61 धावा करून 62 धावांचा टार्गेट सेट केलाय तो दिवाले संघाने शिबडी वॉरियर्स संघासमोर. यानंतरची लढत असेल ती डॅनियल ब्रदर्स धारावे विरुद्ध वाशी रॉयल्स. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण त्वरित नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर मी तुर्तास थांबतो, आपण थांबू नका. यानंतर समालोचन करण्यासाठी येईल निलेश कोहली. तर ज्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत होते श्री साईराज ठाकूर साहेब बिझनेसमॅन चिरले यांचं इथे आगमन झालंय. तर मी रोहिदास पाटील साहेब व त्यांचे पुत्र नयन शेठ पाटील साहेब यांच्या वतीने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री साईराज ठाकूर साहेब बिझनेसमॅन चिरले, कारण की नयन पाटील साहेब आणि आपले रोहिदास पाटील साहेब यांचा भरपूर यावेळी मात्र मोठा मित्र परिवार आहे. प्रत्येक जण त्यांच्या आधाराखातीर इथे येत आहेत, स्पर्धेला भेट देत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. तर यावेळी साहेबांच्या वतीने दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरचा सामना असेल तो धारावे विरुद्ध वाशी. तर दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेक करायचे आहे. गावदेवी क्रिकेट संघ दिवाले 61 आणि 62 धावांचा टार्गेट शिवडी वॉरियर्स संघाला. ऐकूया निलेश कोहली मॅन फ्रॉम शहाबाज. हॅलो. तर चला सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल करायची शिबडी वॉरियर्स या टीमला विनंती आहे. 62 रनचं टार्गेट आहे, 62 धाब्यांचं करायचं आहे. पाटला ही मॅच जिंकण्यासाठी चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते गावदेवी दिवाळे आणि शिबडी वॉरियर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान. खूप चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आले. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली विकी मुंबईकरने. त्या बॅटमधनं पहिल्या इनिंग मध्ये 27 धाबा आल्या. नयन देखील खूप चांगली बॅटिंग केली. ज्या पार्टनरशिपची गरज होती गावदेवी दिवाळे टीमला ती पार्टनरशिप खऱ्या अर्थाने बिल्ड झाली नयन कोळी आणि विकी मुंबईकर यांच्या दरम्यान. एक पहिल्या इनिंग मध्ये 61 धाबा धावफलकावर लागल्या आणि 62 धाब्यांचं एक चांगलं टार्गेट खऱ्या अर्थाने झालं सेट. सेकंड इनिंगचा खेळ सुरू होतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी रणजित आणि लोहित. एक हार्ड हिटर जोडी खऱ्या अर्थाने आपल्याला मैदानावर पाहायला मिळते शिबडी वॉरियर्स या टीमच्या दरम्यान. जर आपण पाहिलं तर खूप अनुभव आहे या खेळपट्टीचा रणजित आणि लोहित साठी, कारण की हे त्यांचं घरचं मैदान आहे. या मैदानावर सातत्याने हे चांगला खेळ करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेत. परंतु ही मॅच जर आपण पाहिली तर एक खूप चांगला संघ त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गावदेवी दिवाळे हा संघ. पहिली मॅच देखील खूप चांगला प्रदर्शन दोन्ही टीमच्या दरम्यान देखील राहिले, परंतु ही मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे या दोन्ही टीमसाठी. षटक क्रमांक पहिलं षटक हाताळण्यासाठी P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण विकी मुंबईकरला देखील पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे रणजित, स्वतः टीमचा कॅप्टन. नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन लोहित. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक विकी मुंबईकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अंपायरच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना पहिला बॉल. सेकंड इनिंगचा खेळ होतोय सुरू. विकी मुंबईकर पहिला चेंडू. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर टर्न झाला. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात पहिल्या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते विकी मुंबईकरच्या दरम्यान. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर पहिला बॉल खूप चांगला रिलीज झालाय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे रणजित, स्वतः टीमचा कॅप्टन आहे. या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग करावी लागेल रणजितला. आणखी एक चांगला बॉल
पडल्यानंतर टर्न झालाय. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून डॉट बॉल आलाय. 62 रनचं लक्ष आहे. 62 धाब्यांचा पाठला करायचा या मॅच मध्ये. एक चांगलं टार्गेट सेट झालंय दिवाळी टीमच्या दरम्यान. पहिल्या 17 मध्ये सेकंड इनिंगचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट बॉल आलेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल डॅनियल ब्रदर्स धाराबे आणि त्यांच्या विरोधात वाशी बॉईज रॉयल वाशी या टीमच्या दरम्यान. खूप चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर खूप चांगली फिल्डिंग करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न दिवेशच्या दरम्यान नक्कीच राहिलाय परंतु खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. एक धाव येते धावफलकावर. 3 चेंडू इथून रिलीज झालेत. 3 चेंडूचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 1 विकी मुंबईकर खूप चांगलं नेतृत्व करतो या संघाचं. स्विच हिटचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तर डॉट बॉल येतोय. तर डॉट बॉल आहे. तर चला अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन आहे. तर चला अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन कळवा आणि मॅचला लगेच सुरुवात करा कारण की जास्त वेळ नाही आपल्याकडे. तर व्हाईट बॉल आहे. तर टॉस साठी यायचंय. तर डॅनियल ब्रदर्स धाराबे आणि वाशी रॉयल्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी या. नेक्स्ट मॅच धाराबे आणि वाशी या दोन्ही टीमच्या दरम्यान. डॅनियल ब्रदर्स धाराबे आणि वाशी रॉयल्स. वेलकम भावेश नाईक तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बॅट्समन होतोय बाद आणि फलंदाज क्रमांक 1 इथून बाद झालाय. तर सन्माननीय अतिथी शिनू डॅनियल यांचं देखील इथे आगमन झाले आणि त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. आणि आज त्यांचा संघ खऱ्या अर्थाने या मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल.
जो संघ जर आपण पाहिला मच्छिंद्र स्मृती दारावे नावाने सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळतो, तो आज एक वेगळ्या नावाने या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक झेल उडलाय आणि कॅच ड्रॉप. संधी होती इथून मात्र कॅच पकडण्याची. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 धावा, 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. बॅट्समन लकी 62 रनचा करायचा पाटला. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल उडवलाय. कोणताच क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु देवेश येईल बॉल पर्यंत पोहोचतोय. एकच धाव. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली. 4 धावा, 4 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 18 बॉल आणि धावा करायच्या आहेत इथून 58. 18 चेंडू आणि 58 धाब्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. वाशी संघाचा संघनायक, धारावे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. वाशी संघाचा संघनायक सचिन नाईक, धारावे संघाचा संघनायक, एक ऑलराऊंडर खेळाडू. कोणती क्रिकेट स्पर्धा असल्यावर धारावे संघाचा संघनायक आपली हजेरी सर्वप्रथम लावतो. तर व्हाईट बॉल कुणाल आलाय, कुणाल कोळी. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी 18 बॉल. निलेश तुला इथं थांबवतोय. सुजित पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. तर राहुल शिरसाट आपण यायचं आहे जरा. तर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच डॅनियल ब्रदर्स धारावे आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये वाशी रॉयल्स. 2 टीम मध्ये टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. आणि टॉस जिंकला टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन की सुजित दादा आपल्या शुभ हस्ते सिनू दादा डॅनियल यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर मी सुजित दादा पाटील आपणास विनंती करेन, सुजित दादा आपल्या शुभ हस्ते सिनू दादा डॅनियल यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सुजित पाटील यांना मी विनंती करेन. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक राहुल जठारच्या बॅट मधनं
एक लाजवाब षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 12 धावा, 62 धाब्यांचं लक्ष्य आहे. अजून देखील या येणाऱ्या बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 50 धाबा इथून कंप्लीट करायच्या आहेत. कुणाल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर, मागील मॅचचा हिरो ज्याने 3 विकेट संपादित केले आपल्या स्पेल मध्ये. यावेळी देखील चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. एकदा कंप्लीट झाली, सेकंड रन साठी कॉल. 2 धाबा देखील इथून कंप्लीट झाल्यात. खूप चांगलं रन बिन विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या 2 ने वाढली आणि धाबा लागल्या 14 धाबा. 14 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना सीबीडी वॉरियर्स या टीमच्या दरम्यान. वॉरियर्सला आता मात्र वॉरियर्स सारखं लढावं लागेल या मॅच मध्ये. खूप चांगली बॅटिंग करणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बॉलवर मोठा हिट इथून मात्र खेळावा लागेल. राहुल जटार या खेळाडूला यावेळचा बॉल, बिग 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 हिट, षटकार. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी राहुल जटारच्या पाठमधनं आणखीन एक क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या 20 रन्स, 20 धाबा धावफलकावर. टीमची धावसंख्या आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. राहुल जटार नाव ऑन द फायर, षटकार. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. टीमची धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल. हे षटक खूप महागडं ठरलंय गावदेवी दिवाळे या टीम साठी. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. कुणालवर प्रतिहल्ला चढवला राहुल जटारने. आतापर्यंत 22 धाबा या ओव्हर मध्ये खर्च झाल्यात. शेवटचा बॉल आहे. मागील मॅच मध्ये 3 विकेट संपादित केल्या. या मॅच मध्ये 3 षटकार आतापर्यंत त्याच्या विरोधात लगावल्यात. शेवटचा बॉल. हा देखील चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय गोळीच्या वेगाने राहुल जटारच्या बॅटमधनं सीमा रेषा पार. राहुल जटारच्या बॅटमधनं क्रॅकिंग चौकार आणि टीमची धावसंख्या 30 धाबा, 30 रन्स धावफलकावर लागल्यात. 12 बॉल मध्ये धाबा करायचे आहेत 32. प्रति ओव्हर मध्ये 16 धाबा कराव्या लागतील या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल सीबीडी वॉरियर्स या टीमला. 12 चेंडू आणि 32 धाबा. 32 धाबा, 12 चेंडू. या ओव्हर मध्ये 26 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 षटकार, 1 चौकार आला या ओव्हर मध्ये. खूप महागडं षटक राहिले गावदेवी दिवाळी टीम साठी. कुणालच्या दरम्यान षटक क्रमांक 30 देवेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. बारा चेंडू आणि 32 धाबा. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. टीम गावदेवी दिवाळे 12 चेंडू धाबा करायचे 32. प्रति ओव्हर मध्ये 16 धाबा इथून कराव्या लागतील हे मॅच जिंकण्यासाठी. सीबीडी वॉरियर्स या टीमला 12 आणि 32 ची गरज आहे. क्षमता आहे लोहित मध्ये. तर स्ट्रायकिंगला लकी आहे, माफ करा, लकी आहे बॅट्समन स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. लकी आणि राहुल ही जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. देवेश यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक आहे. हा बॉल चाललाय लकीच्या बॅट मधनं. लकी षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा स्ट्रोक येतोय.
खूप चांगला फटका लकीच्या बॅट मधनं. टीमची धावसंख्या 36, 36 धावा. कुणालचं ते षटक या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल सीबीडी वॉरियर्स या टीम साठी. 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज होती. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. प्रति ओव्हर मध्ये 16 धावा करायच्या आहेत. 6 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. 5 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. विकी मुंबईकर, प्रेशर प्रत्येक खेळाडूवर असेल या मॅच मध्ये. एक खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. लकी ऑन द स्ट्राईक बॅटिंग करण्यासाठी. नेक्स्ट बॉल देवेश. यावेळेचा बॉल अंपायर समच्यापर्यंत वळतील. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या आतापर्यंत 37 धाबा, 37 रन्स. हाफ ट्रॅकर बॉल. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. चांगला थ्रो येतोय. एकच धाव. चांगलं क्रिकेट. लकीच्या दरम्यान पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. वाईट आल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 38, 38 धाबा धावफलकावर लागल्यात. 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 24 धाबा. यावेळेचा बॉल हा देखील चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे कंकेश. आणखीन एक सिंगल. 9 बॉल मध्ये 25 धावा कराय. 9 बॉल मध्ये 9 चेंडू आणि 23 धावा इथून करायच्या आहेत. यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक आहे. हा बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटला हा येतोय लकीच्या बॅट मधनं. क्रॅकिंग चौकार. आजचा दिवस लकीसाठी खूप लकी राहिलाय. जिथे त्याच्या बॅट मधनं बॉल निघतोय तिथे धावा आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर. 43 धाबा, 43 रन्स. 8 चेंडू आणि 19 धाबा. यावेळचा बॉल उडवलाय. यावेळचा बॉल कॅच ड्रॉप. हा बॉल चाललाय वन बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. लकी लकी लकी. हा खेळाडू सीबीडी वॉरियर्स साठी लकी ठरलाय. टीमची धावसंख्या 47 रन्स. 7 बॉल आणि 15 धावा. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. हे अपेक्षित नव्हतं कंकेश कडनं. या मॅच मध्ये खूप काही आपल्याला पाहायला मिळालं. सेकंड ओव्हर मध्ये कुणालच्या ओव्हर मध्ये 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. 7 बॉल मध्ये 15 पाहिजेत. तर 7 बॉल मध्ये 15 धावा करायच्या आहेत. यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. लकीच्या बॅट मधनं हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग चौकार आणि लगातारचे 3 चौकार लकीच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळालेत. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 11. 6 चेंडू आणि 11 धावा. शंकर सर, या मॅच मध्ये खूप रोमांच आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर पासून जे षटक जे आपण हाताळलं कुणालने, त्या ओव्हर मध्ये सीबीडी वॉरियर्स टीमने कमबॅक केलं या मॅच मध्ये. कारण की क्रिकेटमध्ये कोण लहान कोण मोठं नसतो. कारण की
आपण बघितलंच असेल ज्या प्रकारे प्रत्युत्तर दाखल फलंदाजी केली, खास करून लक्की तू मागाशी समालोचन करताना देखील सांगे 6 चेंडू 11 धावांची गरज आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. कारण की शेवटच्या षटकामध्ये नक्कीच काहीतरी आणखीन काहीतरी चमत्कार घडू शकतो, असा हा क्रिकेट आहे. येस सर, 6 चेंडू 11 धावा हे क्रिकेट आहे. इथे भागीत करणं मूर्खपणाचं ठरतं, कारण की प्रत्येक बॉल या क्रिकेटमध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स देऊन जातं. या क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 49 धावा देखील झाल्यात. 6 बॉलमध्ये कधी कधी एक धाव होणं देखील खूप कठीण असतं. 6 बॉल आणि 11 धावा इथून करायच्या आहेत. इथे 6 चेंडू आणि 6 षटकार देखील आपण पाहिलेत. 6 बॉल आणि 11 धावा. नयन कोळी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पूर्ण या मॅचची जबाबदारी नयन कोळीने आपल्या खांद्यावर घेतले. राहुल जटार स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय, ज्याच्या बॅटमध्ये या इनिंग मध्ये 3 षटकार आलेत. स्लोवर 1 उडवलाय, हा बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल जटारच्या बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार षटकार. 5 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 62 रन्सचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये विकी मुंबईकरने लाजवाब षटक हाताळलं, परंतु तदनंतर या मॅच मध्ये सीबीडी वॉरियर्सने काय कमबॅक केलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. राहुल जटार आणि लक्की अक्षरशः बरसलाय मैदानावर. षटकार आणि चौकाराची भाषा बोलली जाते. 5 चेंडू 5 धावा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. 5 बॉल मध्ये करायचे 4. तर नेक्स्ट मॅच वाशी रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात डॅनियल ब्रदर्स, मजिंद्र स्मृती दाराबे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय दाराबे टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय जशी मॅच संपेल आपला संघ घेऊन आपल्याला मैदानात दाखल व्हायचा आहे. यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक आणि इथून मात्र मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय टीम सीबीडी वॉरियर्स या टीमने. हा जल्लोष नक्कीच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल, कारण की हा मोठा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. या दावा असं वाटलं होतं ही मॅच वन साइड होईल का पहिली ओव्हर नंतर, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं लकी आणि राहुलने काय बॅटिंग केली आणि आपल्या संघाला विजय संपादित करून दिलाय. चला टीम डॅनियल ब्रदर्स, मचिंद्र स्मृती दारावे, आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या.